मगाशी आपण टेम्पल सायन्स आणि बाकीच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगितलं. तर हे जे मंदिरशास्त्र आहे, तर हे नेमकं काय आहे? मगाशी आपण ज्या वेळेला द्वारांचे उल्लेख केले त्यावेळेला मी सांगितलं की बुवा पूर्वेला ऋग्वेद मांडला, दक्षिणेला यजुर्वेद मांडला. तर ऋग्वेदाचा आयुर्वेद हा उपवेद आहे, यजुर्वेदाचा धनुर्वेद उपवेद आहे, सामवेदाचा पुन्हा गांधर्ववेद उपवेद आहे आणि अथर्ववेदाचा स्थापत्यवेद हा उपवेद आहे. तर स्थापत्यवेद म्हणजे आपलं एन्शंट आर्किटेक्चरल सगळा पॅटर्न्स. ब्रिटिश लोकांनी आपल्या डोक्यात जे काही म्हणजे जो कचरा भरवला आहे त्या कचऱ्यात त्यांनी असं म्हटलं आहे की बुवा इंडियन लोकांना आर्किटेक्चरल पॅटर्नच माहीत नव्हतं. अयोध्या इज अ मोस्ट एन्शंट सिटी, त्याच्यापेक्षाही काशी अजून जुनं मोठं होतं. आपल्याकडच्या मंदिराची जर तुम्ही रचना पाहिली तर आज रामेश्वराचं जे मंदिर आहे किंवा चौलाचं जे मंदिर आहे 1400 वर्ष जुनी मंदिरं, त्याचं टेम्पल सायन्स पाहिलं तुमचं डोकं काम नाही करणार. लंडन वसूनच 400 वर्ष झाले. लंडनमध्ये युरोपमध्ये जे काही कल्चर आहे त्याला गॉथिक शैली नावाची आर्किटेक्चरल पॅटर्न आहे त्यांच्याकडे. ग्रीक पॅटर्न आहे, ते मूळतः ग्रीक आहे, म्हणजे ते मूळ ब्रिटिश पॅटर्न पण नाही आहे. ब्रिटिश डोंट हॅव एनी पॅटर्न्स रिगार्डिंग टू आर्किटेक्चर. पण त्यांनी जगावरती असं बिंबवलं की वी आर द बेस्ट इन द वर्ल्ड. आमचा स्थापत्य वेगळं. रोम आम्ही बांधलं, म्हणजे ग्रीक्सनी बांधलं. तिथेही रोम बांधायला अनेक वर्ष लागले. म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे तिथे, रोम इज नॉट बिल्ट इन अ डे. म्हणजे तुम्हाला जर मोठा माणूस व्हायचा असेल तर तुम्हाला खूप काम करावं लागतं आणि हळूहळू तुम्ही मोठे व्हाल. तसं रोमच्या बाबत आहे. तर या आर्किटेक्चरल पॅटर्न्समध्ये आपल्याकडे जे शैली आहे तर तुम्ही पाहिलं तर विष्णूची मंदिरं जी आहेत ती साधारणतः एकतर आय लेवलला आहेत, या लेवलला आहेत, नाहीतर आय लेवलपासून 1 मीटर वरती आहेत विष्णूची मंदिरं सगळी. साधारणतः देवी पण तशाच येतात. शंकराची जी मंदिरं आहेत, आपण त्र्यंबकेश्वर आपण उदाहरण घेऊ, या अनेकांना माहिती आहे, तर ते थोडं खाली आहे. कपालेश्वर मंदिर नाशिकचं सुद्धा 2 पायऱ्या खाली आहे. शिव हे थोडेसे अंडरग्राऊंड मंदिर शैलीबाबत बोलतोय तुम्ही. तर या मंदिरांच्या वैशिष्ट्यामध्ये त्यांचं शिखर, गोपूर, त्यांचा असलेल्या आतले जे पॅटर्न्स आहेत, जी व्हरायटी आहे, डिझाईन्स आहे, पुष्पांची रचना आहे, यामध्ये खूपच वैविध्यता येते. आपल्याकडच्या मंदिराचं जर तुम्ही नाशिकचं पाहायचं म्हटलं, आर्किटेक्चरल ब्युटी त्याला म्हणू, तर तिथे तुम्ही जी नक्षी दिसते आहे ती काही प्लेन फॉर्ममध्ये. मग आता खूप कार्विंग केलेलं सगळं पॅटर्न झालं. मग यांनी काय केलं की म्हणे आपण एक प्लेन फॉर्म सोडू. म्हणून तुम्ही जर ओऱ्या पाहिल्या किंवा बाहेरची पेरिफेरी पाहिली, सभामंडप पाहिलं, तर याच्यावरती फक्त पिलर्सवरती प्लेन डिझाईन्स ठेवली आहे. तर तो त्याला आर्किटेक्चरल पॅटर्न्समध्ये ॲस्थेटिक व्ह्यू म्हणतात. तो ॲस्थेटिक व्ह्यू अँड ॲस्थेटिक ब्युटी ही एवढी वंडरफुल आहे की जे या विषयातले तज्ज्ञ आहेत ते म्हणतात की हा पॅटर्न भारतात कुठेच नाही. तर असं पण आपलं एक वैशिष्ट्य आहे. मग त्यामध्ये खूप डिटेल आहे. म्हणजे तो मी तर म्हणेल आपण एखाद्या वेळेला पुढच्या वेळेला टेम्पल सायन्सचा मायक्रो इव्हेंटच करू.